हाय गाईज, आत्ता वाजले आहे संध्याकाळचे 7:30 झालेत आणि मी लागली स्वयंपाकाला। तर मी आज बनवणार होते पनीर। तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया रेसिपी कशी बनते काय बनते। आणि पनीर टिक्का मसाला बनवणार आहे मी, हा वाला, जो की खूप इझिली आहे आणि खूप साध्या आणि सरळ पद्धतीने बनवते। म्हटलं बनवतेच तर चला तुमच्याशी शेअर करूया, तर कधी तुम्हाला सुद्धा हेल्प होईल आणि तुम्ही सुद्धा अशी बनवता का ते सुद्धा मला कमेंट करून सांगा। तर चलो सुरू करते रेसिपी। तर गाईज मी ते पोळ्यांची तयारी केली आहे, कणिक हे तयार करून ठेवलं आहे। आता पहिले भाजी करून घेते आणि मग पोळ्या करते। तर येथे मी भाजीसाठी ना टोमॅटो काढून घेणार आहेत मीडियम आकारचे। 3 टोमॅटो मला सफिशियंट आहेत। त्यानंतर 2 असे कांदे घेणार आहे मी, ते पण थोडेसे असे मीडियम आकारचेच घेतले आहे। थोडंसं घेतलं आहे ते अद्रक, आणि त्यानंतर ना साधारणतः असा एक जो आपला मोठा लसूण असतो ना तो असा पाकळ्या करून घेतला आहे। आणि आता हे सर्व ना मी कट करून घेणार आहे। तर मी इथे टोमॅटो कट केले आहे, आता थोडे मोठेच कट करणार आहे मी, कारण याची आपल्या पेस्ट बनवायची आहे। नंतर कांदा पण मी अगदी त्याच प्रकारे कट करून घेतला। अद्रक कट केलं, कढई गरम करून घेतली आणि तेल घालून घेतलं। गॅस फुल केला आणि त्याच्यामध्ये ना हे जे आपण कट केलं होतं ना ते टाकलं। आता मी सर्व एकत्रच परतून घेणार आहे, एकदम थोडंसं परतायचं जेणेकरून कच्चेपणा वाटला नाही पाहिजे, कारण पेस्ट तर आपण चांगली परतवणारच आहोत नंतर। त्यानंतर लगेच साईड बाय साईड ना मी पनीर पण कट करायला घेतलं। एकाच वेळी 2 कामे केली तर कामे पटकन होतात। हे तुम्हाला सुद्धा वाटतं का मला कमेंट करून नक्की सांगा। इकडे पनीर कट होईपर्यंत वरती ते फ्राय पण होत होतं व्यवस्थित। ते आता फ्राय झालं, याचा कलर चेंज झाला आहे, हे काढून घेणार आहे आणि त्यातच मी त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून पनीर परतून घेणार आहे। थोडंसंच फ्राय करायचं। आता इकडे हे थंड होतंय, तोपर्यंत इकडे आपलं पनीर परतून होईल। ते थंड झाले, आता मी मिक्सरला लावते। तिकडे मिक्सरला पेस्ट झाली आहे रेडी आणि इकडे मी पनीर पण झालं तर काढून घेतलं। आता ही पेस्ट पण आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत। नंतर मी इकडे पनीर टिक्का मसाला घेतला, जो की मी दुधामध्ये बनवणार आहे। तर इथे अर्धा ते पाऊण लिटर मी दूध घेतलं असेल, त्यासाठी मी एक पनीर मसाला घेतला, तो दुधामध्ये ॲड केला। इथे मी आता काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेणार आहे, जेणेकरून आपल्या भाजीला कलर हा छान येईल। नंतर आपली साधीवाली मिरची पावडर टाकली, चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि हे आता छान असं मिक्स करणार आहे मी। आणि वरती आपली जी पेस्ट होती तिच्याकडे पण आपल्याला लक्ष ठेवून राहायचं आहे, जेणेकरून माझी थोडीशी लागलेली साईडला। नंतर ती पेस्ट छान अशी परतून घेतल्यावरती मी जे हे मिश्रण केलं होते त्यामध्ये ॲड केलं आणि त्याला पण एक 5 ते 10 मिनिटं उकळी होऊन द्यायची छान। नंतर त्यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे कोथिंबीर। तुम्ही बघू शकता भाजीचा कलर चेंज व्हायला लागला आहे। यामध्ये नंतर मी ॲड करणार आहे मिल्की मिस्टचं बटर, टोटली ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असलं तर घाला, नसेल तर मिल्की मिस्टचं मी बटर ॲड केलं, टोटली ऑप्शनल आहे, असेल तर घाला, नसेल तर साजूक तूप घाला, तेही नसेल तर ते पण ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल, पण टेस्ट छान येते। तुम्ही असे छोटे छोटे क्यूब डीमार्टमध्ये भेटतात, आणून ठेवू शकता। त्यानंतर त्यालाही छान अशी उकळी होऊन दिल्यानंतर मी ॲड केलं त्यामध्ये पनीर, आणि आता मी यातले थोडेफार क्यूब ठेवले होते, का ठेवले सांगते पुढे। हे पण छान असं ना याला पण 10 ते 15 मिनिटं उकळी होऊन द्यायची। फायनली आपली भाजी तयार आहे, तुम्ही बघू शकता, छान दिसत आहे आणि टेस्टी पण झाली होती। नंतर लगेच मी इकडे पोळ्या पण सुरू केल्या होत्या, कारण कणिक तर पहिलेच मळलेलं होतं मी।
छान अशा पोळ्या पण झाल्या होत्या माझ्या. नंतर जे काही मी क्यूब ठेवले होते ते शिवसाठी ठेवले होते. हळद आणि मीठामध्ये त्याला फ्राय केलं. एकीकडे लगेच भात पण लावून दिला होता. भाजी पण तयार होती, शिवसाठी पनीर पण तयार होता आणि इकडे भात पण तयार होता. नंतर ताट वाढून घेतलं होतं आणि असं काहीसा मेनू आजचा दिसत होता. कांदा आणि लिंबू सोबत त्याला सर्व केलं. आता आमच्या शिवची थोडीशी तुम्ही गंमत बघा. नीट बोल तोंडातून हात काढ. सांग काय आता? नाना. कोणता आहे नाना? त्याला नाना म्हणते का? तिखट आहे ना? नाही. नंतर मेडिकलला गेले, कॅडबरी एन्जॉय केली आणि येथे आमचे आले होते 2 कार्टून. बघा तुम्ही, यांचं असं आहे की तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना, असं काहीसं यांच्या दोघांचं आहे. तर गाईज, असा होता माझा ब्लॉग. रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. एकदा तुम्ही सुद्धा ट्राय करा, अगदी सोप्या पद्धतीने बनते. त्यानंतर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया परत पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.